सांगाले बकऱ्या चारायला आपल्या. हो बबन बबन रे. काय म्हणते रे बा आता शिवल्या काल्या वाजून राहिला बा हा आता काय रे बा याचं. इकडे रे गडा बबन. अरे ये काय बा शिवल्या काय म्हणते रे. अरे काय नाही रे बबन आपल्या कसं बकऱ्या घेऊन जाय बरं आजच्या दिवस. लेखमले कसं तालुक्या ठिकाणी जायला लागतं बा काम आहे जरासं. कसं ती लाडकी बहीणचे कागद जमा करायला लागतात ना मुले. आजच्या दिवस आपल्या कसं बकऱ्या घेऊन जाय बा तू चारायले. भाऊ शिवला दुसरं काही सांग भाऊ पण बकऱ्या चारायचं काम नको सांगू. लोक धुऱ्या उभं करत नाहीत भाऊ. बकऱ्या फकऱ्या चारत नाही आपण. कोणाचे काय बोलणे खातं बा घेणं देणं आपल्याला नको सांगू. ते बकऱ्या फकरे नान नाही होत ना बे. हरपा माऱ्या झाले का तुले का हेंबाळ्या समजत नाही का. रस्त्याने जाता जाता कार्यक्रम करा जरा जरासा. हा बकऱ्या काय हा रस्त्याने चालल्या चालतात ना. तुले का हा कुकडी जाणं नाही ना. शिवलाल आपल्याला ते हरप्या हरप्याचे काम जमत नाही बहुते यासारखे. कसं आपली सहनशक्तीच नाही कोणाचं काही ऐकायची. आपलं कसं बोट दाखवलं की डायरेक्ट आपण कसं हात तोडून टाकतो त्याचा असं काम आहे आपलं. आपल्याला ते जमतच नाही. आपण त्या बकऱ्या फकऱ्या नेत नाही होत्या चारेली. दुसरं काही सांग लागलंच तर लेका मला ते लाडक्या बहीणचे लेका कागद जमा करणार ना. माय बायको लेका मान कोण्या काढून राहिली रे बा. हा जाऊ दे ना आता एवढं ऍडजस्ट करणं का बे. हा इकडेच नेणं गावठाणी नेणं फक्त गावाच्या बाहेर. अरे भाऊ शिवलाल ते मला अजिबात सांगू नको भाऊ. त्या बकऱ्या आणि बोकडे ते अजिबात नाही. मी नेत नाही रे भाऊ ते. एखादी बकरी लोकांच्या कोणाच्या वावरात गेली की लोक बोलतात रे ओटा चटाच. आपण त्या बकऱ्या चारतच नाही भाऊ. नेत बी नाही भाऊ. बोलणे खायची आपल्याला सवय बी नाही. पाहिले का बबन्या तुले का मा भरोशाचा माणूस बाबा. तू लेका मा बकऱ्या चारायला नेत नाही लेका. हा का बे एवढं तर कधी कधी काम करत जायले का काही म्हणत नाही कोणी. इकडेच नेणं अठी गावखरीच नेणं बा बकऱ्या चारायला गोदरीत रे बा. दुसरे जास्त दूर नको नेऊ ना. काही कोण्या वावरात नाही जात ना बकरी. भरोशाचा विषय नाही ना. मी तर येतो ना पण दुसरं काम या बकरीच नको सांगू बा मला. कसं आहे बा या बकऱ्या चारायला मा भीती बेजात जीव. बकरी जात असते बता लेखत. हे कोणाच्या वावरात कधी जाईन काही सांगता येत नाही भाऊ. आणि कोण कधी पाहिलं की बस मा ढोंगण्यात चालतं उडून जाऊ. ते कसं बकऱ्यासाठी आपण भांडणे करत नाही नेते नाही जात चालेल. सायची लाडली बहीण आपल्याला जाता येत नाही भाऊ. ह्या बकऱ्याचं धतिंग आपल्या गयाचं आता काय करा. हा जाऊ दे बाबा बाबा नको जाऊ बा. चाललो बा मी मलाच नाही लागतील माझ्या बकऱ्या चारायला. आता काय बापा हा तुले लय लोणी पाणी लावलं पण नाहीच म्हणून राहिला. राहू दे बापा राहू दे. काही नको नेऊ बापा माया मीच नेतो. बापा शिवला तूच ने रे भाऊ. ते कसं दुसऱ्या बच्चा रोग नाही तो. हो बापा नेतो रे बापा माया मीच नेतो बापा. हा चाल बापा चाल. मी शिवलालले म्हणू बरं हे बकरीचं हँडूक कसं गया टाकू नको. हे रोज चारायला न्याय लागते. बेकार नाद असते हा बकरीचा. हा घरी काही टाकसान तर खातील ना द्या बकऱ्या. ते का म्हैस आहे का. आणलं फेडकं टाकलं डम होते. पण हे का तर गोया बकऱ्या चारायलाच न्याय लागतात. गेले का झेंडू बाम लावले का शिवलाल घे खाजून स्वतःच. आपल्याला घेऊन देणे त्याच्या बकऱ्या तो चारे राहू दे. आपल्याला काही करायला लागत बाबा चाल. हे होंडी हे उंदळले. सहाजनं बबन्याने चाट मारली. नाही तर माझ्या लाडक्या बहिणीची कागद जमा झाली असते. आता मा बायकोले 1500 रुपये महिना चालू झाला असता. पण कायचं काही भाऊ हा वक्तार मजूर येत नाही. काय करा माणसानं. एक तर हे बकरीचं लचाण गय आता. बकऱ्या एवढ्या बताला भाऊ एका ठिकाणी चरत नाही. हा इकडे जाऊ दे का तिकडे जाऊ दे. पोकडे तोंड मारतात. एक तर कसं आता कसं वावरात कोणी नसली की आपल्याला हरपा मारायला लागते. जनावर कसं असते आपलं तो फुगलं पाहिजे ना. हेरी अरे तिकडे खायना पाहुण्या खायनं इकडे तिकडे काय पाहून राहिली. 2-4 झाडं पराठीचे वळत जा. यावेळेस थांबल्याच बकऱ्यातल्या गाजा गप्प खा माणसानं गप्प चालले जा. हा बस त्या टाइमपास करू द्या. बकऱ्या खातच नाही मिचके असतात साऱ्या. शिवलाल कसं तुम्ही भाकर आणत जर बा सोबत. बकऱ्या खाऊन राहिल्या तर तुली भूक लागलेल्या का. हो ना हा भाकर आणायला पुरत दे ना. हेरी न कोणा जात रे. हा लाग जावा नाही जा बकऱ्या. हा महाराज घालून आला बकऱ्या सायाला कोण आहे तर हरामखोर. मुंशीला मोठा आळवाज एवढाच कुठं देऊन राहिला रे बाबा. काय करते रे बा आज हा काय करते बापू. खरं नाही गोळा शादवते हात मले शादवते रे बापू. अशी तशी करते मग बिना पाण्याची हजामत करते रे बा हाता मग. हा काही खरं नाही बा. मुंशीराम गरम म्हणून राहिला ना. शादवतेस तू येता बरोबर फायरिंग करते. मला सुरू आहे मावर आता. लोकच्या तुला कोण सांगितलं रे इकडे बकऱ्या आणायच्या. हा मा धुऱ्यावर कसा चालून आला तू बकऱ्या. अरे तिकून वावर फेरेला इकून वावर फेरेला. तू मनातल्या धुऱ्यानं बकऱ्या चालून आला. काही लाज वाटते तुला शिवल्या जर अशी जनाची नाही मनाची. हा हे काय का उन्हा आहे का. हा
मुंशीराम भाऊ, अरे गरम होऊन नका ना राजा. आता कसं म्हटलं बा, हा बकरे इकडे तिकडे काही चरायला नाही राजा मुंशीराम भाऊ. आता आपले संबंध चांगले आहेत म्हटलं बा. कसं न्या बाय धुऱ्या भाऊच्या धुऱ्या चालेले. काय राजा मुंशीराम भाऊ तुम्ही आवाज कल्ला करून राहिले राजा. आवाज करून आहे तर काय तर माझं 2 डोळे आहेत ना बा. माय बैल काय खातीन रे बा. तुझ्या बकऱ्या गवत खातीन तर. आणि बकरी याच्यात फिरली की माय बैल कसं पासही येत नाही त्या गवताचा. काय सांगू मग कुकडे चारू मग माय बैल काही आहेस गड्या तू. विचार पूस नाही काही नाही. मग का तुझ्या जो बकऱ्याने ढोरं असते तर मग का बंदी आणून बांधले असते का तिचा महाराज तू ना. हा काढ त्या बकऱ्या लवकर का. फालतू भांडणं कामं नको करू. राजा मुंशीराम भाऊ आजच्या दिवस चारू द्या राजा. फक्त अर्धा 1 घंटा चालतून चालला जातो बा. कसं बकऱ्याला काही खायला नाही हो जंगलात. पाणी पावसाच्या दिवस आहेत ना. आणि चारा कुटार खाऊन नाही राहिल्या ह्या बकऱ्या. म्हणून कसं हिरव्या लावल्या बा म्या. बरं आपल्या चारा कुटारी सोय होत नाही ना. तर इकून टाका माणसानं वागवू नये. आणि कोणा दुसऱ्या धुऱ्यावर जाऊ नये. मग तुझ्या स्वतः वावरात चारणं भाऊ. आमच्या वावरात चारल्यापेक्षा जाईन. आमचं इकून सोयाबीन पेरेला, तिकून पराठी पेरेला, समोरचं वावर पेरेला, मागचं पेरेला. तरी लगा तू नालायकासारख्या बकऱ्या घातल्यास तू नवठीचा. काही लाज वाटते का सुईला तुला. काही म्हणत नाही लगा तू नाही का डोक्या रागून राहिला बा. हो बरं हो बाबा मुंशीराम भाऊ बोलू नका बापा. चाललो मी. बोलू नका जास्त बोलू नका बापा. जास्त बोलू नका म्हणतं. चुका पहिले करतो बोललं की म्हणतो बोलू नका जीवारी तर मग आठवणच ती जुई. बाबू आज तरी बोललो मी. डबल जर महाराज दिसला बकऱ्या घेऊन तर मग कुठे कसं काय करीन मी काही सांगता येत नाही बरं. गॅरंटीच नाही आहे. कसं आता डबल महाराज बकरी येऊ नको देतो. नाही बाबा मुंशीराम भाऊ डबल नाही येऊ देत ना बाबा. तुमच्या महाराज बकरी नाही येऊ देत ना. हेरी अरे मुंशा तुला अकात केल्याशिवाय राहतच नाही. थांब ना तू थांबतो. रातोरात जर लगा धुरा चक नाही केला तर मग तुला काय शिवलाल नाही. माझ्या बकऱ्याने सोडू देणार तुला मुंशा. थांबतो त्या बजेटच बसवतो मी. असे लोक आहेत मग गावात वावरात माणूस जरासा इकडे तिकडे झाला की खपकन ढोऱ्या घालून देतात. मग बसा तुम्ही चोयत. मग तुमचे ढोरं स्वतःचे उपाशी राहिले चालतात पण यायचा बोलल्यासारखे करून घेतात. हेरी अरे त्या मारल्या या बकऱ्या. अरे काय चरतात की नाही रे या बकऱ्या. कधी फुगतात रे बाबा. पहिलेच तर हरपे मारणं चालू आहेत माये. हा ना बा पट रे. अजून शांती आल्या तर कसं किंग करीन ना. बरं झालं शांती वावरात नाही. छानच तरी सापडला बकऱ्याला खायला तरी भेटून राहिलं. अजून कधी आला ना तर अजून किंग लाईन सांगायला. आणि बकरे भलती बोगत जाता येईल का कप्प खायला पाहिजे. आणि मग बाहेर जाऊन दागोल करायला पाहिजे. नाही हे तर मिचकी अडचा आहे घास थोडी दटचा आहे घास थोडी. मायाली असं व्हायला जीव धोक्यात आणि चिडी खोप्यात. पण या बकरीला खायचं काही समजते भाऊ. आपल्याला माहित आहे काय आहे तर परिस्थिती. वाला मालक आला तर बांबू मले लावायचे. बकरेला काही करत नाही. काय तर मुक जनावर आहे म्हणून सोडून देते. खायला लागलंच तर यायला लागते. माझा काही दोष नाही ना. पण कसं बोलणे मला खा लागतात. कधी होबळल्या ते खा लागते. अशी परिस्थिती आहे. काय करा या बकरीसाठी लय सहन करा लागते भाऊ. पुरा बेशरम बना लागते माणसाले. शिवल्या माधवचं दा काही लाज वाटते की नाही तुले. हे पीक पेरायला की दिसते की नाही तुला काही. बाबा शांती आला रगड्या. आता काही खरं पट्टी काळल्याशिवाय राहत नाही रे भाऊ. माई पुरी अशी तशी करते आता. मग बिना पाण्याची हजामत करते रे बापा. मग आता शिवल्या हे काय नाटकं लावले तू ना. कुणाला विचारलं तू ना. कुणाला विचारून घातले तू ना. धुऱ्या हे बकऱ्या तू ना. कुणाला विचारलं काय. विचारलं कोणाला तू ना. शांताराम भाऊ मी विचारलं कोणाला नाही. पण कसं म्हटलं बा आता धुरा मोठा आहे चारतो बा. आता बकरीला कसं बाहेर काहीच नाही हो भाऊ खायला लेक. का चारू द्या ना तेवढं. आता मस्त गवत होईल बा तुमच्या धुऱ्या. करत्या बकऱ्या का ते काय तुमच्यासाठी आहे काय गवत. माझ्या ढोरं कुकडे जातील. मग माझं 2 गाई या 2 म्हशी या 2 जोड्या कुकडे जातील ते. मी पुढे करायच्या पुढे आळवा त्याला लागते की नाही खायला. तर त्या बकऱ्याचं मूत त्या गवतावर पडलं की कसं माझ्या ढोरं खातील नाही ते. फालतू कसं ते पांचटपणा करू नको. काढ नको त्या बकऱ्या का होपाशी करू नको. शांताराम बोलले झडी पाण्याचे दिवस आहेत बा. चारू द्या ना आता झटकून या. मग नेतो 5-10 मिनिटात. फक्त 5-10 मिनिटात चालतो ना. अरे झडी पाण्याचे दिवस आहेत का. आमच्यावर उपकार करून राहिला का तू पाय काय तर झडी पाणी यायचं. काल वागून राहिला होत नाही तर बकऱ्या. आम्हाला काल सांगून राहिला. आमच्यावर उपकार करून राहिला तू बकऱ्या वागून राहिला तर. सांग ना तू. त्या बकऱ्या लवकर काढ तुझ्या मारातून. सांगून राहिला तुले. नाही ना हो शांताराम भाऊ राजा का हो उपाशी होत्या हो मा बकऱ्या राजा. उपाशी होत्या ना. डबडब आहेत हो होईल पान राजा. जनावराविषयी राजा मुकी गहू आहे राजा.
पण ते मला काय सांगू राहिलो उपाशी आहे तर अरे तुझे धन आहे बाबा तू पाय उपाशी आहे तर ते औरात चालणं सोयाबीन मध्ये महारात कोण चालणार पण धुरे झाले तू हा ते कोण नाही झालं तू काय राजा शांताराम भाऊ राजा मोठ्या आशेनं आलतो वा का हो चालूच द्या ना जराशिक फक्त अर्धा एक घंटा चालतो ना जास्त नाही ना का हो मी कधी तर येत नाही राजा कधी आणत नाही ना बाबा का हो चालू द्या ना राजा चालू द्या ना तुला काही मराठी समजते की नाही शिवलाल समजते की नाही काही की भुज प्यायला राहतो तुला काय सांगून राहिलो मी त्या बकऱ्या का शुद्ध मराठी सांगून राहिलो ना तुला काही इंग्रजी सांगून नाही राहिलो मी काढ लवकर का त्या पुरा बैकेला रुहाद ऐकत नाही काहीतरी याचं कसं गडबड व्हायला यायची जाऊ दे बाबा काढ आता मुकड्यान काढ बाबा काढतो शांताराम भाऊ काढतो हेरी थांब शांत्या तुला सांगतो आता दाखवतोच नाही मी थांबतो मी शिवला लाव ना थांबतो उठगोंड्या सूट कुणाला विचारणं नाही पुसणं नाही काही नाही डायरेक्ट घालतात बा लोक पुरे मॅट व्हायला छाय लोकांना काही समजत नाही हेंबाळेले काल आवाजात काही माहित बकऱ्या फकऱ्या मला मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा बरं शांताराम काय किरकिर चालू होती तिकडे मोठ्या आवाज करा बा तुम्ही अरे बाबूरा तो शिवल्याले का माहित नाही तुला कसा आहे त्यानं बकऱ्या घातल्या त्या त्या धुऱ्यावर माया मंदातल्या सांगतो आता तिकून सोयाबीन आहे तिकून पराठी आहे तिकून मका वा हे मंदातल्या कायचं काय चालते का हे बकरी जात बसायला असते ना आता लोक चालू द्यायला त्याला उन्हाळा होता तर आता सांगा आता पावसाळ्यात धुऱ्या धाऱ्याने घुसून राहिला मग माणूस साधू नाही का लाळ करीन काय त्याचा बरं गेलो बा शांताराम तुला तरीच थांबवला द्यायला नाही पुढे चरत आला असता तो तुला जर चालू दिलं असतं तर बस त्याच्या पुढच्याले सारे होरपे मारले त्याच्यानं त्याला कसं इकडे फटकूच नाही लागत आता आपल्या जंगलात नाही बुढे बा बकरेवाल्याचं नाटकच नाही जमू देत मी मला चालतच नाही ते छायाचे त्याच्या बकऱ्या चालायचं असले की सुईच्या भोकात माहित नाही आपलं काम पडलं जरा असं करत नाही आणि काल चालू याच्या बकऱ्या आपण पण या शिवल्यानं बकऱ्या कशा घेतल्या हा तो 12 पिपारचा मुंजी आहे मला हेच नाही समजून राहिलं पहिले तो त्यानं बकऱ्या आणल्या कशा काय उकडे फल्ले मारलेले उकडे गेम जमवला आहे ना बकऱ्या घेऊन आला आता ते लुटला असेल सासरा बळी असा मी द्यायची आणि हातपाय उपटली जाऊन सासरवाडीत सासरा म्हटलं हे घ्या बाबा 2 लाख नाही का पोरगी आणून दे धमक्याचं मोठे देते मोठ्या तुला माहित नाही कसा आहे हा शिवले पण त्याच्या स्वतःच्या आयुष्यात आपल्याला काय घेणे देणं त्यांना आपल्या घरात फक्त बकऱ्या आणल्या नाही पाहिजे एवढा विषय आहे त्याच्या घरी तो कोणाला पैसे मागो भीक मागो काही करू आपल्याला काय करावं लागते आपलं आपण पहा दुसऱ्याच्या चंडाने मागं करू नये फक्त तो आपल्या घरात बकऱ्या घेऊन आल्या की मग त्याला सोडायचा नाही मुकड्यानं मग पायाचा काय बजेट बुढे बा त्याचा लयच त्रास झाला सकाळपासून संध्याकाळला वावरात थांबा लागते नाही तर तास होरपा मारते तो कधी काही सांगता येत नाही तो शिवल्या बुगरं लक्ष ठेवूनच असते तो तेलात म्हणजे डोळ्यात तेल टाकून गेलाय तो त्याला जर असं पापण लपकत नाही त्याचं कोण कुठे चालला काय चालला कसा चालला हे सर्व माहिती घेते तो आणि तशा बकऱ्या चालते हरामखोर म्हणून त्या बकऱ्या तयार पडून राहिल्या शांताराम भाऊ मी म्हणते रोजची कटकट करण्यापेक्षा बकऱ्या हान शिवल्याले असं सांगायपेक्षा काय मीरा एकाहत्तर शिपून टाका न दळकणी आले बकऱ्या चरायला तर कटकट मरतात लेखाच्या आपण नदीत देऊन फेकते साया झाला तसं ऐकून नाही राहिला नाही तरी अरे बाबा आपल्या कानाला हात रे बाबा एवढं का पाप घेतं बाबा मोकं जनावर आहे बा खाईन अटलो खाईन बाबा पण ते कसं आपण त्या माणसाबद्दल रोष आहे आपला की त्यानं आणले म्हणून ते आपल्या वावरात आले जनावर या मूर्खानं आणले नसते तर आले असते काय मग आपण त्या जनावराला कसं मारशील सांग ना तू कसं खाऊ घालशील त्याला जनावर राहिले बाबा शांताराम अशी रिकामी कामं करायची नाहीत बा या बाबूराव म्हटलं ऐकू नको बा काय खरा नाही एखादा काही सांगते बा जिथल्या लोकांना जिथल्या जनावराला मारायला लावतं काय बाबा त्या शिवल्याची सांगणं काय खाजवा लागते तर ते नाही सांगत आणि त्या जनावराला मारायला सांगते तो हरामखोर शिवल्याची काय खाजवता तुमचीच आडवी दिडवी खाजून जाते तो आता खाजूल नाही का तुमच्या वावरात धुऱ्या हरवून त्यानं बकऱ्या चालून गेला तो त्याच्या बकऱ्या फुगून तुम्ही बसली इकडे चोयत आणि म्हणता की त्या शिवल्याची कशी खाजावं लागते अरे तुमच्या यांनी खाजवल्या ते आणि त्याची गळ्या भलता जाणून अरे कशी खाजवते कशी नाही भलता वाटते खाजवायला तडीसा तू खाजवली शिन्न पहिले म्हणून तर म्हणतो तो आम्हाला कसं शांताराम शब्दशा अर्थ नका पकडत जाऊ जशात तसं नवा करत जाऊ काय राजा काही बोलता राजा तुम्ही एवढे मोठे माणसं आहे राजा पण भेजा पाण्यावर पानसड आहे राजा तुम्ही बे बोगस आहे राजा तुम्ही काहीच कामाची नाही शांताराम काल शब्दशा अर्थ पकडीन बा तू बोलूनच तसा राहिला तर कसं मग शांताराम म्हणणार नाही काय चला बरं तिकडे चाला बरं पाहू बरं बकऱ्या आल्या आहेत का तिकडे चला अधिका टाइमपास करायला पुरत नाही गप्पा काय मारायला पुरत नाही चालता का रे बा चालता काय चला बाबा शांताराम पहिले चला बा
आता डबल बकऱ्या आला दिसू दे, नाही जर कंबळल्यात बकऱ्या मोडल्या आणि बकऱ्या चारणारा जर नाही मोडला तर मग म्हणतो हाय शांताराम मी ना आज बेजा का आला ना रे, हा इकडे झालं की इकडे, इकडे झाले इकडे, आहेतच लेखाचे. ले शिवलालले बकऱ्याने चालू देऊन राहिले का रे तुम्ही? थांबा तुमचं कांडच करतो मी आता. थांबा थांबा, आता मामा लुटेरेला फोन लावतो ना मी. तुमचा बंदोबस्त बसवतोच मी आता. शिवलालले काळू काळू देऊन राहिले ना बकऱ्या. अटी चारू नको, तठी चारू नको, धमुक चारू नको. थांबा थांबा, आली तुमची बारी आता आली. थांबा तुम्ही, आता बजेट बसवतो तुमचा. हेरी 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 हेरी, बकरी जाती चबरी आहे सायाची. हा बकऱ्या ह्या एका ठिकाणी थांबतच नाहीत. मामा लुटेरे स्पीकिंग. अरे बा मामा मग करजो ना लुटेरे स्पीकिंग गिकिंग. ऐकून घे पहिले काय. मी शिवलाल बोलून राहिलो. बोल बोल शिवलाल, काय म्हणत होता रे? काहीच नाही गड्या मामा, म्या घेतल्या बकऱ्या. कोणी मला धुऱ्यावर उभं करून राहिलं, बकऱ्या चालूच नाही देऊन राहिले लोक. असं मग गावातल्या लोकांचा बजेट बसा लागते गड्या. हा मेळ आणा लागते यायचा काय ना काही. अरे मग काल घेतल्या हिसके घ्यायला त्या बकऱ्या. हा बकऱ्या चारणं आपलं काम आहे का हे? काही बिले का काही करत राहतं बा शिवलाल तू घेणं देणं. अबे असे बकऱ्या बोकडे चारायचे काम नको करत जाऊ. ह्याच्यात काही पडेल नाही. दुसरा लंबा हात मारता एखादा. ते मला काही माहित नाही बापा, पण हे कसं आतल्या लोकांनी अपमान केला. मला बकऱ्या चारू दिल्या नाही, यायचा काटा उपट नाही, मला कुठे उपट करणार काय कसं काय करतो सांग लवकर मामा, लवकर सांग. याचा बजेट बसून आहे मला. बरं कुठे उपट करणार का? बरं विचार करायला लागेल मग जरासा. विचार केला की सांगतो मग. हा काय? अरे विचार करायसाठी थोडी फोन केला म्या. हा जे काही आहे ते आता आज रात्री यायचा कार्यक्रम झाला पाहिजे. मी जे जे नावं देतो ते इथं सांगून राहिलो मी मामा, डबल सांगणार नाही. अरे पण कार्यक्रम काय करावा गळा आता? तू म्हणतो विचारही करू नको. बरं पाय तुम्ही काय करतो आज रात्री काय ना काही. मामा कसं या गावातली थंडी झाली पाहिजे बरं. मानांची लय लागली ही. तू काही टेन्शन घेऊ नको शिवलाल, काही टेन्शन घेऊ नको तू. चला मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा बरं. उद्या पहा कशी मजा येणार आहे दादा. हो मित्र, उद्या पहा कशी यायचा मजा आता. शिवलालले जैन काढू दिलं की नाही त्याची पुढे दाबून यायचा उद्या.